भक्ताने जर असा विचार केला तर आज गडावर स्वच्छता करण्याची गरज मला तरी वाटत नाही येणार नाही. की तळवारीचा कल्लोल करणाऱ्यांना राजा माझा कळणार नाही, तो समतावादी विचारांचा राजा एका जातीसाठी लढणार नाही. आणि सह्याद्रीचा प्रत्येक किल्ला अभिमानाने साक्ष देत राहील, आणि सह्याद्रीचा प्रत्येक किल्ला अभिमानाने साक्ष देत राहील. या मातीसाठी लढणारा राजा पुन्हा आता घडणार नाही, पुन्हा आता घडणार नाही. 6 जून 1674 तो दिवस ज्या दिवशी अखंड हिंदुस्थानचा अधिपती सिंहासनावर बसलो. आज 350 वर्ष पलटून गेली तरी या राजाचा राज्याभिषेक त्याच थाटात त्याच जोशात साजरा होत केला जातो. यापेक्षा मोठं भाग्य आपल्यासाठी काय असेल. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन साहेबी एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 5 जून आणि आत्ता आपण निघालो आहोत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी. आणि आपण आता आपल्यासोबत टेंट आणला आहे आणि रायगडावर जर बघितलं तर 4, 5 आणि 6 जून रोजी कॅम्पिंग करण्यासाठी परवानगी आहे. याचं कारण असं आहे की लाखो भाविक 3 ते 4 दिवस आधीच रायगडावर दाखल होतात आणि यावर्षीसुद्धा लाखो शिवभक्तांनी रायगडावर आपली उपस्थिती दाखवली आहे. त्यामुळे अत्यंत कडेलोट पद्धतीने रायगड पोलिसांनी त्याचा बंदोबस्तसुद्धा केला आहे. त्यासाठी त्यांचं मनापासून आभार. मित्रहो, या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं तर नियोजन एकदम पद्धतशीर तर झालंच, पण एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते. गडावर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला कचरा पाहायला भेटला. आता जिथे जाऊ तिथे आपल्याला पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकचे कागद आपल्याला पाहायला भेटले. तर सर्व शिवभक्तांना आवर्जून सांगावंसं वाटतं की नेहमीच मित्रांनो, रायगडावर कॅम्पिंग करणं हे प्रत्येक शिवभक्ताचं एक स्वप्न असतं. कारण इतर दिवशी आपल्याला रायगडावर राहण्याची परवानगी भेटत नाही आणि परवानगीसुद्धा नाही आहे. महाराष्ट्र शासनाकडून रायगडावर राहण्यासाठी परवानगी नाही आहे. आणि राज्याभिषेक वेळी रायगडावर स्टे करणं म्हणजे जणू आपलं भाग्यच समजावं लागतं. पण याचंच भान शिवभक्तांनी मित्रांनो ठेवायला पाहिजे. कारण जो कचरा आपण ज्यावेळी आपल्यासोबत घेऊन जात आहोत तो कचरा गडाच्या ज्यावेळी आपण खाली येतो त्यावेळी आपल्या सोबत आणणं आणि सोबत आणून खाली गडाच्या जिथे कचरा व्यवस्थापनाचं नियोजन केलेलं आहे तिथे हा कचरा टाकणं मित्रांनो हे गरजेचं आहे. आणि आज या रायगड कचरामुक्त करण्यासाठी मित्रांनो अनेक अशा प्रतिष्ठानं आहेत ती लढत आहेत. त्यांना मित्रांनो साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर ज्यावेळी आपण शिवराज्याभिषेकावेळी दरवर्षी जातो त्यावेळी जो कचरा आपण सोबत नेणार आहोत तोच कचरा आपण गडाच्या खाली आणणं गरजेचं आहे. तर माझा गड माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्व शिवभक्तांना विनंती आहे की गडावर कुठेही कचरा होणार नाही याची मित्रांनो दक्षता घेतली पाहिजे. आता मित्रांनो जर बघितलं गडावर आज तारीख आहे 4 जून आणि 4 जून नाही, आज तारीख आहे 5 जून. आम्ही 5 तारखेलाच सकाळी 5:30 वाजता निघालो घरातून आणि त्यानंतर आम्हाला गडावर पोचण्यासाठी वाजले 4 आणि 4 वाजता येऊन आम्ही इथे कॅम्पिंग करत आहोत, स्टे करत आहोत. आपण आपला टेंटचा सेटअप करतोय आता. तर सेटअप करता जो काही अनुभव आहे राज्याभिषेक सोहळ्यासाठी तर त्याचा अनुभवसुद्धा आपण पूर्णपणे कोणकोणत्या गोष्टी ज्यावेळी राज्याभिषेकाला तुम्ही येत असाल तर कोणकोणत्या गोष्टी घेऊन यायला पाहिजेत याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. कारण दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवभक्त या 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते रायगडावर येत असतात. तर मित्रांनो 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा असतोच. तर त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे 5 जूनला तिथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जे आहे नियोजन केलेलं असतं. तर जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 3 किंवा 4 जूनला द्यायचं आहे. आणि लाखो शिवभक्त हे मी म्हणतो 50% शिवभक्त हे आदल्या 2 दिवसातच येत असतात आणि त्याच्यानंतर 5 तारखेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जेणेकरून ज्यांना सुट्टी वगैरे नसते ते 5 तारखेला आपली उपस्थिती दाखवतात आणि त्याच्यानंतर या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सुवर्ण क्षणाचा अनुभव घेतात. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी इथे तुम्हाला राहण्यासाठी सोय म्हणजे राजसदरमध्ये केलेली असते, परंतु एवढे भाविक असतात तर त्यांना एवढी सोय करणं त्यांच्या झोपण्याची वगैरे तर हे पॉसिबल नाही. त्यामुळे आपल्यासोबत जर तुम्ही टेंट आणत असाल तर हे सुद्धा गरजेचं आहे. टेंट किंवा येताना
अंगावर चादर वगैरे असेल तर सोबत घेऊन या, चटई वगैरे, जेणेकरून तुम्ही बाहेर इथे कुठेही टेंट लावू शकता. ही फक्त 2 दिवसासाठी परवानगी आहे. इतर दिवशी तुम्हाला टेंट रायगडावर लावून देत नाही, कारण महाराष्ट्र शासनाची परवानगीच नाही रायगडावर स्टे करण्यासाठी. कारण हा एक ऐतिहासिक आपला वारसा आहे, तर त्याला जपणं गरजेचं आहे. आणि दररोज जर शिवभक्त येऊन इथे जर राहायला लागले तर ते आपल्या इथे मोठ्या प्रमाणात गडकोटांवर कचऱ्याचा सामना करावा लागेल. मोठ्या प्रमाणात कचरा वाढेल आणि त्याच्यामुळे आपल्या गडांचं अस्तित्व आहे ते तितकेच कमी होईल. आणि ह्या सगळ्या बाबी आहेत, तर त्या आपण एका साईडला ठेवूया. तर आपण जर ज्यावेळी शिवराज्याभिषेकला तुम्ही येता त्यावेळी आपल्यासोबत नेहमीच आपला टेंट तर असेलच, त्याचबरोबर पॉवर बँक असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण इथे आपल्याला कुठेही एवढ्या मोठ्या गर्दीत आपल्याला मोबाईल चार्ज करणं हे पॉसिबल नाही आहे. तर सोबत पॉवर बँक, पाण्याच्या बॉटल्स जेवढ्या आणता येतील तेवढ्या आणा. कारण रायगडावर जर बघितलं तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे पाण्याची सोयीसुद्धा केलेली होती. अतिशय नियोजनबद्ध एकदम आपल्याला इथे सोयी पाहायला भेटल्या. असं म्हणता नाही येणार की कोणत्याही प्रकारचे हाल शिवभक्तांचे झाले, कारण पाण्याची सोय केलेली होती, बाकी सगळी जेवणाची सुद्धा सोय केलेली होती. परंतु आता पुढे आपण जाणून घेऊया जेवणाच्या सोयीमध्ये आपल्याला कोणत्या अडचणी नाही म्हणता येणार. पण आता लाखो शिवभक्त आहेत, तर त्यांचं नियोजन करणं सुद्धा भरपूर मोठी गोष्ट आहे. तर जेवढं नियोजन होतं ते पद्धतशीर होतं, परंतु आपल्यासोबत काही गोष्टी आपण सुद्धा तेवढंच तत्पर राहणं गरजेचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही राज्याभिषेकाला येता त्यावेळी तुमच्याबरोबर छोटा गॅस असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जर 2-3 दिवसासाठी तुम्हाला खाण्यासाठी जे मटेरियल्स लागणार, जे सामग्री लागणार ते सुद्धा आणणं गरजेचं आहे. कारण शिवराज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी लाखो भाविक रायगडावर असतात. तर त्यावेळी अक्षरशः 1 ते 2 तास तुम्हाला इथे जेवणाच्या रांगेमध्ये उभं राहावं लागेल. त्यावेळीच तुम्हाला जेवण भेटेल. तर तुमच्याजवळ जर ऑलरेडी सामग्री असेल तर तुम्ही इथे टेंटमध्ये किंवा इथे बाहेर तुम्ही छोटा गॅस असेल तर तिथे गॅस घेऊन तुम्ही तुमच्या जेवणाची सोय करू शकता. मित्र हो, दरवर्षी बघितलं तर 6 जून हा राज्याभिषेक सोहळा पार पाडतो. त्यामुळे तुम्हाला जर 4 किंवा 5 जूनलाच रायगडावर येणं पॉसिबल झालं तर तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. शक्यतो 4 जूनला जर तुम्ही रायगडावर आला तर 4 जूनला का मी सांगतो, कारण 4 किंवा 5 जूनला तुम्हाला मोठ्या प्रमाणात गर्दीचा कल्लोल पाहायला भेटतो. त्यामुळे गडावर चढणं तितकंच डिफिकल्ट होऊन जातं आणि जागोजागी 30 ते 40 मिनटं, 15-20 मिनटं तुम्हाला थांबत जावं लागतं. तर त्यामुळे गडावर पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट तुम्हाला 3-3.5 तास किंवा 4 तास, आता गर्दीवर डिपेंड आहे ते, तुम्हाला लागू शकतो. तर जितक्या लवकर याल तितक्या तुम्ही बेटर असेल तुमच्यासाठी. आता सोबत येताना पाण्याची बॉटल्स, त्याचबरोबर पॉवर बँक आणि टेंट असेल तर बेस्ट, नाहीतर चटई किंवा चादर तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि राहण्याची सोय तर तुम्हाला बोललो तर राजसदरमध्ये जेवढ्या लवकर याल तर तुम्ही राजसदरमध्ये जाऊन तिथे तुमची जागा पकडू शकता. कारण एवढी भाविक तिथे राहणं शक्य नाही, तर तुम्ही आउटसाईडला गडाच्या इथे राहू शकता. मित्रांनो, आता जर बघितलं वाजल्यात 5:15. आम्ही एक्सेप्टेड केलं होतं की 1-2 वाजेपर्यंत पोहोचू, पण एवढी गर्दी होती राज्याभिषेकाच्या दिवशी. आज राज्याभिषेकाच्या दिवशी नाही, आज 5 जून आहे. 5 जूनच्या संध्याकाळी जो काही कार्यक्रम असतो त्यामुळे इथे मोठ्या एकदम बेकार गर्दी पाहायला भेटते. आता आपण बाहेर जाणार आहोत. टेंटची आता एकदम हे केलं, टेंटचं नियोजन केलं आहे जागेचं आणि तिथे टेंट उभा केला आहे. आता थोडा वडापाव खातो आणि त्याच्यानंतर मग पुढे कार्यक्रम तिकडे चालू आहे, मर्दानी खेळ वगैरे. तर नंतर मग तिकडे जाऊया आपण. 6 जून 1674. तर तुम्हाला या दिवशी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटली ना, बघून थोडं मनाला शांतता भेटली. पण आज विचार येतो ज्यावेळी गडावर अस्वच्छता होती तर त्याकडे पण लक्ष देणं शिवभक्तांचं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी वरती येता त्यावेळी कचरा वगैरे इथे टाकून देता, तर ते आपल्यासोबत न्यायला पाहिजे. आता आम्ही जे हे सगळं कचरा आहे तो सोबत
बाहेर ज्या वेळी गड उतरण्याच्या वेळी सगळं बॅगेतून नेणार आणि त्याच्यानंतर काही गडाचा खेळ टाकणार. प्रत्येक शिवभक्ताने जर असा विचार केला तर आज गडावर स्वच्छता करण्याची गरज मला तरी वाटत नाही येणार नाही. कारण भरपूर अशा वेगवेगळ्या समिती आहेत ज्या रायगड स्वच्छतीकरणाच्या मोहीम या राबवल्या जातात. ठीक आहे, आता आपण जाऊया थोड्या वेळात पुढे. आता वडापाव खाऊया, भूक लागली होती तर वडापाव खाऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे नगारखान्याकडे पुढे जाऊया. आज काय जास्त बघायला भेटणार नाही, म्हणजे एवढी गर्दी आहे की तिथल्या वास्तू आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्यासाठी आपण वेगळ्या दिवशी येऊच. आणि ह्याच्या आधीसुद्धा आपण ब्लॉग आपले आहेत ज्या दिवशी आपण फक्त शिवराज्याभिषेकाची जी सोहळा कसा पार पडतो ते पूर्णपणे आपण बघू. आणि त्याच्यानंतर मग पुढे जे काय असेल ते जर उद्याचा जर स्टे दुपारच्या नंतर झाला तर मग पुढे आणखीन एक्सप्लोर करू काही. आता डावल्या सरळ तिकडे टेंटचं नियोजन झालं आहे. तर 2 मित्र आमचे येणार आहेत. हा आपल्यासोबत आहे रोहन आणि ह्याचंसुद्धा चॅनल आहे एक्सप्लोर विथ रोहन. तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा. आणि बाकी पुढे आपण भेटूच. चला मग वडापाव खायला या.